वेलकम टू भाकरी टू ब्राउनी. तुम्ही बघताय ना, आमच्या एका ओळखीच्यांनी त्यांच्या शेतातल्या शेवग्याच्या शेंगा, कैऱ्या आणि आंबे पाठवले. त्यामुळे पुढचे काही दिवस आता काय रेसिपी करू हा विचार करायची गरजच नाही आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड अँड थ्रिल्ड की ह्याचं काय करू आणि काय नको असं मला झालं आहे. तेच करत होते. आज आपण कैरीची चटणी बघूया, त्यांनी सुरुवात करूया. चला. सो ही आहे पाव किलो कैरी, जी बऱ्यापैकी आंबट कैरी असते तीच घेतलेली आहे. आणि ती किसून त्याचा चव जेवढा पडला बरोबर तेवढाच गूळ घेतलेला आहे. हा एक आहे मध्यम आकाराचा खवलेला फ्रेश नारळ. ह्या आहेत 20 बेडगी मिरच्या. बेडगी मिरचीनी चटणीला रंग फार सुंदर येतो. 1 चमचा मेथीचे दाणे आहेत आणि चवीप्रमाणे मीठ. आणि ह्या कढईमध्ये मी इथे अगदी 1 छोटा चमचा तेल घेतलेलं आहे. आता हे तेल मी गरम करणार आहे आणि त्याच्यामध्ये मेथीचे दाणे आणि मिरच्या भाजून घे. तेल आपलं गरम झालंय आणि त्याच्यामध्ये मी हे मेथी दाणे घालून थोडे लाल करून घेणार. हे इतपतच लाल करून घ्यायचे. सो हे असे मेथी दाणे लाल करून झालेले. आता आपण याच तेलामध्ये ह्या आपल्या बेडगी मिरच्या घालूयात आणि अगदी 2 मिनिटं परतून घेऊ त्या कडक होईपर्यंत. आता आपल्या ह्या मिरच्या छान कडक आणि जास्ती चांगल्या लाल दिसायला लागल्या आहेत तेलामुळे. ते आपण काढून घेऊ. तर असे आपले हे मिरची आणि मेथी दाणे तयार आहेत. आता मिक्सरमध्ये मी आधी ह्या 2 वस्तू बारीक करून घेणार आहे आणि एकदा मिरच्या आणि मेथी दाणे बारीक झाले की बाकी सगळे जिन्नस घालणार आणि पाणी न घालता अगदी बारीक चटणी वाटून घेणार आहे. झाली ही आपली कैरीची चटणी तयार. बेडगी मिरचीमुळे किती सुंदर रंग आलाय ना. जेवायच्या वेळेला ह्याला फक्त मोहरी आणि हिंगाची गार झालेली फोडणी आपण वरनं घालायची की आपली चटणी खायला तयार. छोटीशी टिप, अशी चटणी करा आणि फोडणी घालायच्या आधी 2-3 छोट्या डब्यांमध्ये घालून ती डीप फ्रीझरला टाकून द्या. जेव्हा हवी असेल तेव्हा बाहेर काढून ठेवा. मगाशी सांगितल्याप्रमाणे फोडणी घाला की झाली आपली चटणी तयार. चला तर मग भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. टिल देन, बाय बाय.